श्री स्वामी समर्थ. उद्या माघ अमावस्या. प्रत्येकच आईने मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखासाठी उंबरठ्यावर जाळा या 2 वस्तू. मुलांचे आणि पतीचे नशीब पलटेल. नमस्कार माझ्या लाडक्या माता भगिनींनो. उद्याची तिथी साधीसुधी नाही. उद्या आहे माघ अमावस्या. शास्त्रानुसार या दिवसाला प्रचंड महत्त्व आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या अभ्यासासाठी आणि पतीच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस कष्ट करता. पण कधीकधी नशिबाची साथ मिळत नाही. मुलांच्या आयुष्यात अडथळे येतात. पतीच्या कामात प्रगती होत नाही. अशा वेळी काय करावे? आज मी तुम्हाला एक असा गुप्त उपाय सांगणार आहे जो फक्त दुपारी 12 ते 4:30 या शुभ मुहूर्तावर करायचा आहे. तुमच्या घराच्या उंबरठ्यावर फक्त 2 वस्तू जाळल्याने तुमच्या घरातील इडापिडा टळेल आणि कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होईल. हा उपाय काय आहे? त्या 2 वस्तू कोणत्या हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती नेहमीच घातक ठरते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपल्या आयुष्यात देवाचा आशीर्वाद सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. म्हणून आत्ताच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटने तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल. भगिनींनो, अमावस्या म्हटलं की अनेकांच्या मनात भीती असते. पण माघ अमावस्या ही पितृतर्पणासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत फलदायी मानली जाते. उद्याच्या दुपारी 12 ते 4:30 हा काळ अमृत सिद्धी योगासारखा आहे. या काळात वातावरणात एक विशिष्ट ऊर्जा असते. तुम्हाला वाटत असेल की केवळ 2 वस्तू जाळल्याने काय होईल, पण लक्षात ठेवा, अग्नी हे शुद्धीकरणाचे प्रतीक आहे. जेव्हा आपण विशिष्ट वस्तू विशिष्ट मंत्रासह उंबरठ्यावर जाळतो तेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तुमची मुलं जर ऐकत नसतील, पतीच्या नोकरीत अडचणी येत असतील तर हा उपाय रामबाण ठरेल. पण त्या 2 वस्तू कोणत्या? त्या तुमच्या स्वयंपाकघरातच आहे, पण त्या वापरण्याची पद्धत खूप वेगळी आहे. आता वळूया आपल्या मुख्य उपायाकडे. दुपारी 12 ते 4:30च्या दरम्यान घराच्या उंबरठा स्वच्छ पुसून घ्यावा. मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि त्यांच्यावर आलेली वाईट नजर काढण्यासाठी आपल्याला पहिली वस्तू घ्यायची आहे ती म्हणजे काळी मोहरी. मोहरीचे दाणे एका मातीच्या पंटीत किंवा छोट्या लोखंडी पात्रात कापूर पेटवा. त्यावर मुठभर मोहरी टाका. ही मोहरी जळत असताना आपल्या मुलाचे नाव घ्या आणि कुलदेवतेचे स्मरण करा. मोहरी जळताना जो आवाज येतो आणि जो धूर निघतो तो मुलांभोवती असलेली सुरक्षा कवच मजबूत करतो. असे मानले जाते की यामुळे मुलांचे आरोग्य सुधारते आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभते. दुसरी वस्तू जी तुम्हाला जाळायची आहे ती तुमच्या पतीच्या आयुष्यातील दारिद्र्य आणि संकटे दूर करेल. ती वस्तू म्हणजे 2 लवंगा फूल असलेल्या. मोहरी जाळल्यानंतर त्याच अग्नीत 2 लवंगा टाका. लवंग टाकताना मनात पतीच्या नोकरीतील किंवा व्यवसायातील प्रगतीचा विचार करा. माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करा. उंबरठ्यावर हा विधी केल्याने घराबाहेरची अलक्ष्मी घरात प्रवेश करू शकत नाही. हा उपाय करताना कोणाशीही बोलू नका. पूर्ण श्रद्धेने करा. ज्या स्त्रियांनी हा उपाय केला आहे त्यांना अवघ्या 21 दिवसात फरक जाणवला आहे. हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगते. हा उपाय करताना काही गोष्टींची काळजी घ्या. अमावस्येच्या दिवशी घरात कटकट करू नका. कोणालाही उधार पैसे देऊ नका. संध्याकाळी तुळशीपाशी दिवा नक्की लावा. हा उपाय करताना मनात
संशय ठेवू नका, कारण श्रद्धे तिथेच देव असतो. पती आणि मुलांच्या प्रगतीसाठी 10 प्रभावी तोडगे सांगते, लक्ष देऊन ऐका. उंबरठ्याची पूजा. अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून उंबरठा हळद पाण्याने पुसून काढावा आणि त्यावर स्वस्तिक काढावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. मिठाच्या पाण्याचा पुसा. या दिवशी घरात लादी पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाकावे. त्यामुळे घरातील कटकटी थांबतात आणि पतीचे मन प्रसन्न राहते. मुलांसाठी दृष्ट काढणे. मुलांच्या आरोग्यासाठी आणि अभ्यासातील प्रगतीसाठी अमावस्या म्हणजेच अमावस्येच्या संध्याकाळी त्यांच्यावरून 7 वेळा मीठ मोहरी ओवाळून उंबरठ्याबाहेर टाकावी. काळ्या कुत्र्याला भाकरी. पतीच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी काळ्या कुत्र्याला मोहरीचे तेल लावलेली भाकरी खाऊ घालावी. हे राहू केतूचे दोष निवारण करते. पिंपळाच्या झाडाला पाणी. अमावस्येला सकाळी पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करावे. त्यामुळे पितृदोष शांत होतो आणि मुलांचे भविष्य उजळते. तिळाच्या तेलाचा दिवा. संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होतात. मोर पंख उपाय सांगते, ऐका. मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत किंवा पुस्तकात एक मोरपंख ठेवा. त्यामुळे त्यांची एकाग्रता वाढते. कापूर आरती. रात्री झोपण्यापूर्वी घरात भीमसेनी कापूर जाळावा. याचा धूर घरातील वास्तुदोष नष्ट करतो. अन्नदान. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला पांढऱ्या वस्तू उदाहरणार्थ तांदूळ, साखर किंवा दूध दान कराव्या. मौन पाळणे. अमावस्येच्या दिवशी दुपारी 12 ते 2 या काळात शक्य असल्यास मौन पाळावे किंवा नामस्मरण करावे. यामुळे आपली संकल्पशक्ती वाढते. मातांनो, ही गोष्ट एक अशा मातेची जिच्या आयुष्यात दुःखाचे डोंगर उभे होते. पण ऐका, अमावस्येच्या रात्री तिने केलेल्या उपायाने तिचे संपूर्ण नशीब पलटले. ही कथा काल्पनिक नाही, तर श्रद्धेचे प्रतीक आहे. एका छोट्याशा गावात सुमती नावाची एक अत्यंत सात्विक स्त्री राहत असे. सुमतीचा संसार तसा सुखाचा होता, पण अचानक तिच्या घराला कोणाची तरी दृष्ट लागली. तिचा एकुलता एक मुलगा जो अभ्यासात हुशार होता, तो अचानक अंथरुणाला खेळला. मोठे वैद्य आले, औषधोपचार झाले, पण मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होईना. दुसरीकडे तिचे पती जे शेती आणि व्यापार करायचे, त्यांच्या कामात सतत नुकसान होऊ लागले. घरात लक्ष्मी येत होती, पण टिकत नव्हती. जणू काही घराच्या उंबरठ्यावरूनच सगळं सुख बाहेर जाता होतं. अशीच एक वेळ आली जेव्हा घरात अन्नाचा कणही उरला नाही. तो दिवस होता माघ अमावस्येचा. सुमती रडत गावाबाहेर एका जुन्या शिवमंदिरात गेली. तिथे तिला एक वृद्ध संन्यासी बसलेले दिसले. त्या संन्यासांच्या डोळ्यात एक अजब तेज होते. सुमतीने त्यांच्या चरणी लोटांगण घातले आणि आपली सर्व व्यथा सांगितली. तो संन्यासी शांतपणे हसले आणि म्हणाले, मुली, घाबरू नकोस. आज माघ अमावस्या आहे. रात्रीची वेळ ही नकारात्मक शक्तींची असते, पण आज रात्रीत निसर्गाची सर्वात मोठी शक्ती ही दडलेली असते. तुझे सौभाग्य आणि तुझ्या मुलांचे आयुष्य तुझ्या घराच्या उंबरठ्यावर अडकलेले आहे. सुमतीने आश्चर्याने विचारले, महाराज, उंबरठ्यावर कसं? तेव्हा त्या साधूने एक गुप्त रहस्य सांगितले. ते म्हणाले, आपल्या घराचा उंबरठा हा केवळ लाकडाचा तुकडा नसतो, तो मर्यादा पुरुषोत्तमाचे स्थान असते. जेव्हा घरात गरिबी किंवा आजारपण येते, तेव्हा समजायचे की उंबरठ्यावर नकारात्मकतेचा वास आहे. आज दुपारी 12 ते 4:30च्या दरम्यान जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर असतो आणि सावलीही सास सोडते, तेव्हा तू तुझ्या उंबरठ्यावर अग्नी प्रज्वलित कर. त्यात 2 विशिष्ट वस्तू अर्पण कर आणि आपल्या
कुलदेवतेचा धावा कर. सुमती धावत घरी आली. साधूने सांगितल्याप्रमाणे तिने दुपारी 12 वाजता उंबरठा स्वच्छ केला. मनात प्रचंड धाकधूक होती. हे खरंच फळ देईल का असा विचार तिच्या मनात आला. पण मुलाचा तो फिका पडलेला चेहरा पाहून तिने ठरवले की आज हा उपाय करायचाच. तिने मातीच्या पंटीत कापूर पेटवला. त्यात मूठभर काळी मोहरी टाकली. मोहरी जळताना जो तडतड आवाज झाला तसाच तिच्या मनातील भीतीचा नाश झाला. त्यानंतर तिने 2 लवंगा अग्नीत अर्पण केल्या आणि आपल्या मुलाचे व पतीचे नाव घेऊन देवाला साकडे घातले. जसा जसा त्या मोहरीचा आणि लवंगेचा धूर घराच्या कोपऱ्यात पसरला तसे सुमतीच्या वातावरणात एक वेगळीच शांतता जाणवू लागली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो मुलगा महिनाभर डोळे उघडत नव्हता. त्याने दुपारी 4 वाजता अचानक आई म्हणून हाक मारली. सुमतीच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याच संध्याकाळी तिचे पती घरी आले. त्यांच्या चेहऱ्यावर दीर्घ काळानंतर हसू होते. त्यांना रखडलेले धन अचानक परत मिळाले होते. भगिनींनो, त्या दिवसापासून सुमतीच्या घरात पुन्हा कधीच दुःख आले नाही. हा उंबरठ्याचा उपाय म्हणजे केवळ विधी नाही, तर तो आपल्या घराचे रक्षण करणारा एक अदृश्य किल्ला आहे. जर सुमतीचे नशीब पालटू शकते तर तुमचे का नाही? फक्त विश्वास ठेवा आणि हा उपाय मनापासून करा. तर मातांनो, उद्याची माघ अमावस्या वाया घालू नका. 12 ते 4:30 या वेळेत हा उंबरठ्याचा उपाय नक्की करा आणि आपल्या कुटुंबाला सुखी करा. मला खात्री आहे की स्वामींच्या कृपेने तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की पाठवा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ मिळेल. पुन्हा एकदा आठवण करून देते, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या सर्व अडचणी दूर होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.